नमस्कार. माझं नाव कांचन. मी सेवा सदन अध्यापिका विद्यालय पुणे या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी प्रथम वर्षात शिकत आहे. शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाचं परिसंवाद या प्रात्यक्षिक मी सादर करीत आहे. या प्रात्यक्षिकासाठी माझा विषय आहे शैक्षणिक विचारवंत रवींद्रनाथ टागोर. या परिसंवादामध्ये मी पुढील मुद्दे विचारात घेतलेले आहेत. प्रस्तावना, रवींद्रनाथ टागोर यांची माहिती, टागोर यांचे जीवनाविषयक तत्त्वज्ञान, त्यांचे शैक्षणिक विचार, त्यांनी सांगितलेली शिक्षणाची ध्येय, त्यांनी ज्या अध्ययन व अध्यापन पद्धतीला मान्यता दिली अशी पद्धती, त्यानंतर टागोर यांचे विद्यार्थी कसा असावा याबद्दलचे विचार, स्त्री शिक्षणाबद्दलची त्यांची मते, धार्मिक शिक्षणाबद्दलची त्यांची मते, त्यानंतर आदर्श शिक्षक कसा असावा याची त्यांनी जी लक्षणे सांगितलेली आहेत ती लक्षणे, त्यानंतर या परिसंवादाचं मी निष्कर्ष काय काढलेला आहे तो लिहिलेला आहे, आणि त्यानंतर प्रश्न काय येतील आणि मी संदर्भ कशाचा घेतलेला आहे. प्रस्तावना. मनुष्य जशी स्वतःची उत्क्रांती करत गेला, तो गटागटाने राहू लागला, वस्ती करून राहू लागला, तेव्हा त्याने निसर्गातील गोष्टी वापरून अनेक शोध लावले आणि त्याचे दैनंदिन आयुष्य हे सोपे केले. त्यामुळेच इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे असे मानले गेले आहे. त्यानं लावलेले शोध ते एकमेकांना सांगू लागले आणि किंवा ते पुढच्या पिढीपर्यंत दिले गेले, यालाच आपण शिक्षण असे म्हटले तर गैर ठरणार नाही. तर हे शिक्षण एकमेकांना देण्यासाठीची एक पद्धती कालांतराने तयार झाली, त्यालाच शिक्षण असे म्हणू लागलो आपण. मग ही शिक्षण पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जात असे. माणसाची जशी उत्क्रांती होत गेली, दळणवळणाची साधने वाढली आणि एका ठिकाणाहून माणूस दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला, त्याप्रमाणे त्याला कळू लागले की शिक्षणाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि साधारण 17व्या-18व्या शतकामध्ये शिक्षणाच्या उत्क्रांती झाली आणि मोठी जागतिक पातळीवर शैक्षणिक क्रांती झाली आणि यामध्ये अनेक विचारवंत पुढे आले आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपापले योगदान दिले. पाश्चात्य विचारवंतांबरोबरच भारतीय विचारवंतही यामध्ये सामील झाले होते. त्यामध्येच अनुताई वाघ, गिजूभाई बधेका, ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतर महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर, कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेक भारतीय विचारवंत या क्रांतीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी खूप मोठे योगदान दिले. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 साली जोराशांको येथे झाला. कलकत्त्याच्या जवळ त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते देवेंद्रनाथ टागोर, तर आईचे नाव होते शारदा देवी टागोर. त्यांच्या पत्नीचे नाव होते मृणालिनी देवी. त्यांचा जन्म झाला ते एक सुसंस्कृत घराणं होतं आणि त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्म समाजाचे अग्रणी होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण हे खूप सदृढ होते. टागोरांनी खूप शिकावे असं त्यांच्या घरच्यांची पण खूप इच्छा होती. भारतीय तत्त्वज्ञान, उपनिषद, संस्कृत इत्यादी विषयांचे ज्ञान आणि वैचारिक चर्चा त्यांच्या घरामध्ये कायम होत राहिलेली आहे. त्यांचे कुटुंब हे भारतीय संस्कृती जोपासणारे होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या वडिलांबरोबर हिमालयामध्ये काही काळ व्यतीत केला. तिथं त्यांचं काही काळ वास्तव्य झालं. त्यामुळे ते निसर्गाच्या खूप जवळ गेले. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना राहणे खूप आवडत होते आणि त्यांनी निसर्गाशी
मैत्री केली. त्याचबरोबर त्यांचे खेडेगावामध्ये बालपण गेल्यामुळे जास्त त्यांच्या आयुष्यातील खूप वास्तव्य हे हिमालयात आणि खेडेगावात झाल्यामुळे त्या निसर्गाचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळेच त्यांचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, शैक्षणिक दृष्टिकोन हा सगळा बदलला किंवा हा सगळा निसर्गाशी निगडीत आहे हे आपल्याला दिसून आले. त्यांनी त्यांच्या घरालाच विद्यापीठ मानले. अनौपचारिक शिक्षण हे त्यांना आवडत असे. औपचारिक शिक्षण त्यांना कधीही रुचले नाही. भिंतींची शाळा, हातात छडी घेतलेले शिक्षक, लाकडी बाक आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण हे त्यांना कधीही भावले नाही. त्यामुळं ते शाळेमध्ये जाण्यास कायम नकारच देत होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर आणि आई शारदा देवी तसेच त्यांची भावंड यांनी खूप प्रयत्न करून देखील त्यांनी शाळेमध्ये कधीही त्यांचे मन शाळेमध्ये कधीही रमले नाही. त्यांना शाळा कायम तुरुंगवासच वाटत होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी टागोर यांना पुढील शिक्षणासाठी, पदवी शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. परंतु इंग्लंडला सुद्धा तिथल्या चाकोरीबद्ध शिक्षणाला सुद्धा ते कंटाळले आणि कुठलीही पदवी न घेताच ते मायदेशी परतले. आई-वडिलांकडून आणि कुटुंबाकडून त्यांनी तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. तर त्यांच्या बाकी 4 भावंडांकडून संगीत, कला, नृत्य अशा अनेक विविध कलांचा त्यांनी वारसा घेतला. त्यांच्याकडून या गोष्टी शिकून घेतल्या आणि ते स्वतः खूपच बुद्धिमान होते. त्यामुळे त्यांच्याकडे खूप प्रतिभा होती आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी साहित्य लिखाण केले. कोणतीही पदवी, कोणतेही शिक्षण न घेता त्यांनी उत्कृष्ट प्रकारचे काव्य, उत्कृष्ट प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे आणि गीतांजली या ग्रंथासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेले आपल्याला दिसून येते. पहिले भारतीय नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचा गौरव केला जातो. घरातील वातावरण, हिमालयातील वास्तव्य, इंग्लंडमधील वास्तव्य आणि खेडेगावातील वास्तव्य या सगळ्याचा परिणाम त्यांच्या विचारांवर झाला आणि त्यांनी साचेबद्ध शिक्षण पद्धतीला नकार दिला आणि त्यांना अनौपचारिक शिक्षण पद्धतीत जास्तच रस होता. शिक्षणाबद्दल त्यांचे असे मत होते की आत्म्याचा संपूर्ण विकास साधणे हेच शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण अशी त्यांची धारणा होती आणि त्यामुळे त्यांनी शिक्षणाबद्दल त्यांचे अनेक विचार आपल्याला मांडलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांनी सामुदायिक शेतीचा पुरस्कार देखील केला. छोटे छोटे भूखंड असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे आणि शेती करावी आणि असे त्यांचे विचार होते. त्या खेडेगावातल्या वास्तव्यामध्येच त्यांनी शेतकरी लोकांच्या अनेक समस्या जवळून पाहिलेल्या दिसून येतात. जीवनाच्या दिव्यत्वाची परिचिती असलेले टागोर हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1913 साली साहित्यासाठी त्यांना गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला आणि नोबेल मिळवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. त्यानंतर 1915 साली नाईट टायटल हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. परंतु 1919 जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा त्यांनी हा पुरस्कार स्वतःकडे ठेवण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यानंतर 1930 पॅरिस आणि लंडन येथील प्रदर्शनामध्ये टागोर यांचे चित्र देखील निवडले गेलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जपान येथील डार्टिंगटन हॉल स्कूल याचे ते को-फाउंडर देखील आहेत. 7 मे 1961 साली भारतीय पोस्ट खात्याने टागोर यांच्याविषयी आदर दर्शवत त्यांच्या नावाने पोस्टाचे स्टॅम्प प्रदर्शित केले आहे. त्याचबरोबर भारतामध्ये केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारांनी अनेक सामाजिक संस्थांना रवींद्रनाथ टागोर यांचे नाव दिलेले आहे.
आपल्या देशाचे राष्ट्रगीत व बांगलादेशाचे राष्ट्रगीत हे टागोर यांनीच लिहिलेले आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी बरीच पुस्तकेही लिहिलेली आहेत. नॅशनलिझम, 100 पोएम्स ऑफ कबीर हे त्यांचं ट्रान्सलेटेड पुस्तक आहे. बहुराणी, 21 सर्वश्रेष्ठ कहानियाँ, गीतांजली, गोरा, चोखेरवॉली, सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर, अनमोल कहानियाँ, बाल कहानियाँ. त्यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या आणि मग त्याचीच ही पुस्तके तयार झालेली आपल्याला दिसून येतात. अशा काही पुस्तकांवर कालांतराने नाटक, सिनेमे, मालिका सुद्धा प्रदर्शित झालेल्या दिसून येतात. टागोर यांचे जीवनाविषयक तत्त्वज्ञान काय होते हे आता आपण बघूयात. त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा ते या गोष्टींवर विश्वास ठेवत होते की विश्वाची निर्मिती ही ब्रह्मापासून झालेली आहे. ईश्वर आणि मानव यांच्यात एक प्रेमाचे नाते आहे असे त्यांचे विचार होते. भारतीय संस्कृती, धर्म यावर त्यांची खूप श्रद्धा आहे, यातून आपल्याला दिसून येते. त्यांनी जे शैक्षणिक विचार मांडले, ज्या शैक्षणिक संस्था चालू केल्या, ह्या सगळ्या धार्मिक शिक्षणावर आधारित होत्या, ही आपल्याला दिसून येतं. हे आपण पुढील विचारांमध्ये आपण बघणारच आहोत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्य हा दोनदा जन्म घेतो. पहिला भौतिक विश्वात आणि दुसरा नैतिक विश्वास. नैतिकता ही सुद्धा त्यांना खूप जवळची होती, हे आपल्याला दिसून येतं. शिक्षण आणि जीवन यांचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे जीवन हे चांगले करण्यासाठी शिक्षण घेणे तितकेच आवश्यक आहे, असाही त्यांचा विश्वास होता. निसर्गाशी त्यांची खूप जवळची मैत्री होती. निसर्गाची बंधने माणूस तोडत आहे आणि कधी संतुष्ट राहत नाही आहे. स्वतःसाठी निसर्गाला खूप त्रास देत आहे, निसर्गाला ओरबडत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही निसर्गावर प्रेम करा, निसर्गाचा आस्वाद घ्या, असे त्यांचे विचार होते. वासना, इच्छा खूप आहेत, पण त्या इच्छांना आपण मुरड कशी घातली पाहिजे हेही त्यांनी सांगितलं आणि ती मुरड घातली तरच समाजात त्रास होत नाही, असेही त्यांचे मत होते. स्वतंत्र जीवन व सामाजिक विश्वात्मक जीवन या दोन मार्गाने मनुष्य जगत असतो. प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी व समाजाने व्यक्तीच्या विकासासाठी प्रयत्न करून अखंड विकास साधावा. वसुधैव कुटुंबकम ही युक्ती त्यांनी सांगितली आहे. सारी पृथ्वी एक आहे, एक कुटुंब आहे, हा मनात आपण विचार रुजवला तर आपले जीवन हे सुकर होऊन जाईल, असे त्यांचे मत होते. आंतरराष्ट्रीयता, विश्वबंधुता यावर त्यांनी भर देऊन पारंपरिक व पाश्चात्य संस्कृतीचा खूप सुंदर असा संगम त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वतःचे आयुष्यही या दोन संस्कृतीचा संबंध साधण्यासाठीच घालवलेले आहे आणि त्यांनी ज्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या त्यामध्येही या दोन्ही संस्कृतीचा संगम झालेला आपल्याला दिसून येतो. शैक्षणिक विचार. टागोर यांनी शैक्षणिक विचार मांडताना शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण ही उक्ती सांगितलेली आपल्याला दिसून येते. शिक्षण म्हणजे सत्य ज्ञानाचा साक्षात्कार होय. शिक्षणातून बालकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी नैतिक व चारित्र्य संवर्धनास विशेष महत्त्व दिले गेले पाहिजे, असे टागोर यांचे मत होते. शाळेतील अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असावा. भाषा, गणित, साहित्य, मातृभाषा, परभाषा, विज्ञान, रसायन, सामाजिक शास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र असे विषय असावेत. तसेच संगीत, कला, नृत्य, चित्रकला, प्रयोग, समाजसेवा याही गोष्टी शिक्षणात समाविष्ट असाव्यात. त्याचबरोबर मुलींना शिवणकाम, भरतकाम, नृत्य, संगीत, गृहविज्ञान या विषयांचे शिक्षण आवर्जून देणे गरजेचे आहे. यावरून आपल्याला दिसून येते की सर्व विषय, सर्व कला आणि व्यवसाय प्रशिक्षण हे मुलांना दिले गेले पाहिजेत. हे त्यांनी साधारण 1819 सालामध्ये मांडून ठेवलेले विचार आहेत की जे आत्ता आपल्या अंमलात आलेले दिसून येतात. परंतु त्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांचा पगड आपल्यावर होता तेव्हा मुलींना शिक्षण दिले गेले पाहिजे आणि ते कोणत्या पद्धतीचे दिले गेले पाहिजेत असे विचार त्यांनी मांडलेले दिसून येतात.
या सगळ्यासाठीच त्यांनी 3 संस्था स्थापन केल्या. एक म्हणजे शांतिनिकेतन. 1901 साली बोलपूर येथे त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. कलकत्त्यापासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर शांतिनिकेतन ही संस्था आहे. हे प्राचीन गुरुकुल आहे. निसर्गाच्या वातावरणात झाडाखाली बसून अनौपचारिक पद्धतीने शिक्षण येथे घेतले जाते. आश्रम ह्या संकल्पनेवर हे शांतिनिकेतन आधारलेले आपल्याला दिसून येते. तिथे सकाळी लवकर उठून प्रार्थना केली जाते, त्यानंतर न्याहारी होते आणि अभ्यासाचे विषय शिकवले जातात. त्यानंतर भोजन केले जाते. भोजनानंतर कला व हस्तव्यवसाय याचे मार्गदर्शन केले जाते. संध्याकाळी खेळ खेळले जातात, तर रात्रीच्या भोजनानंतर नाट्य, कथाकथन, संगीत हे कार्यक्रम घेतले जातात आणि झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा प्रार्थना असते. म्हणजे यातूनच आपल्याला आपली प्रार्थना ही जी आपली संस्कृती आहे ही जोपासलेली दिसून येते आणि विविध कला मुलांना दिलेल्या आहेत हेही दिसून येते. त्याचबरोबर अभ्यासाचे विषयही इथं शिकवले जातात, त्यामुळे त्यांना शिक्षणही दिले गेलेले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते त्यांनी जे विचार मांडले ते विचार प्रत्यक्षात अंमलात त्यांनी अशा संस्थांमधून आणलेलेही आपल्याला दिसून येते. शांतिनिकेतनमध्ये अभ्यास शिकवण्याच्या काही वेगळ्या पद्धती आहेत. विज्ञान हे प्रयोगशाळेद्वारे शिकवले जाते, तर भूगोल हे सृष्टी निरीक्षणाद्वारे शिकवले जाते. इतिहास शिकवण्यासाठी तिथे कथा आणि गाणी यांचा वापर केला जातो, तर संगीत शिकवण्यासाठी ऐतिहासिक पौराणिक नाट्यकरण केले जाते. नृत्यकला शिकवली जाते. त्याचबरोबर तिथे बागकाम, शिवणकाम, विणकाम, सुतारकाम, चर्मकला अशा अनेक व्यवसाय तिथे मुलांना शिकवले जातात की ज्याचा उपयोग करून भविष्यामध्ये मुलं आपल्या रोजगाराचा उपलब्ध होऊ शकतं. तसंच तिथे स्वयंशिस्तीवर भर आहे. हुकुमशाही शिस्तीवर टागोरांचा कधीही विश्वास नव्हता. त्यामुळे तिथे एखादी चूक झाली तर तिथे शिक्षा होत नाही, तर ती चूक मान्य करून ती पुन्हा होणार नाही याचे आश्वासन तिथे द्यावे लागते. तर अशा एक आदर्श आश्रमशाळा किंवा गुरुकुल अशी या शांतिनिकेतनची स्थापना टागोर यांनी केली. हीच संस्कृती, हीच पद्धत जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विश्वभारती ही स्थापना केली. विश्वभारती विद्यापीठाची स्थापना 1921 साली केली आणि विश्वबंधुत्व व कल्याणाची कल्पना खरेखुरी साकाराला आल्याची आपल्याला इथे दिसून येते. हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे विविध धर्म, देश येथील विद्यार्थी व शिक्षक एकत्र येतात आणि हे विश्वच माझे घर आहे ही भावना मनात जोपासून इथं ते शिक्षण घेतात. इथे पौव्रात्य म्हणजेच आपले पुराण, त्याच्यानंतर वेद याचं शिक्षण इथं घेतलं जातं. त्याचप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीचंही शिक्षण म्हणजे इंग्रजी आणि किंवा अनेक भाषा इथं शिकवल्या जातात. या दोघांचा समन्वय इथं साधलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इथे ग्रामीण पुनर्रचनेसाठी सुद्धा किंवा ते सुखी करण्यासाठीच्या गोष्टी पण येथे शिकवल्या जातात. इथे या विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक संस्था कार्यरत आहेत. शिशुभवन जे बालमंदिर आहे, त्यानंतर माध्यमिक शाळा म्हणून पाठभवन आहे. शिक्षाभवन हे उच्च माध्यमिक संस्था आहे. तर विद्याभवन ही संशोधनाचे केंद्र आहे. त्याचबरोबर विनय भवन की जे शिक्षक म्हणून तुम्ही प्रशिक्षित होण्यासाठीचं केंद्र आहे. त्यानंतर कलाभवन इथे विविध प्रकारच्या कला तुम्हाला शिकवल्या जातात. संगीत शिकवण्यासाठी इथे ललित कला केंद्र आहे. त्याचबरोबर व्यवसाय प्रशिक्षणासाठी शिल्पभवन आहे. राष्ट्रभाषा आपली राष्ट्राची भाषा हिंदी भाषा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जावी, तिची ओळख व्हावी यासाठी इथं हिंदी भवन आहे. त्याचबरोबर चीन भवन देखील आहे. यावरून आपल्याला दिसून येते की भारताच्या संस्कृतीची, भारताच्या भाषेची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर करून देण्यासाठी विश्वभारतीची स्थापना केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे सुरुल या छोट्याशा खेडेगावामध्ये श्रीनिकेतनची स्थापना त्यांनी केली.
त्यांनी नाव देखील किती छान ठेवले बघा, श्री म्हणजे लक्ष्मी किंवा समृद्धी. आणि जेव्हा खेड्यांची विकास होतो तेव्हाच पर्यायाने देशाचा विकास होतो, ही संकल्पना त्यांनी याद्वारे इथे मांडलेली आहे. महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला या ब्रीद वाक्यावर टागोर यांनी या संस्थेची स्थापना केली. जेव्हा खेडी विकसित होतात तेव्हा देशाचा विकास होतो असे त्यांची एक धारणा होती. तर खेड्याचा विकास कसा होतो, तर तिथलं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, ग्रामीण स्वच्छता झाली पाहिजे, तिथे शेती चांगल्या पद्धतीने केली गेली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा पाणी पुरवठा व्यवस्थित हवा, शेतीबरोबरच कुटीर उद्योग हवेत, छोटे छोटे जे उद्योग असतात, कुक्कुटपालन, मेंढीपालन, दुग्ध व्यवसाय, हे जे छोटे छोटे उद्योग आहेत की जे शेतीला आपण जोडधंदे म्हणू शकतो, असे तिथे झाले पाहिजेत. आणि हे सगळं होण्यासाठी शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले हवे, यासाठी आरोग्य सेवाही तिथे चांगल्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांना राहण्यासाठी घराची बांधणी झाली पाहिजे. हे जेव्हा खेडेगावात तयार होईल तेव्हा खेडी विकसित होतील, आणि जेव्हा खेडी विकसित होतील त्यामुळे तालुका, जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देशसुद्धा विकसित होईल. त्यासाठी खेडेगावामध्ये शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि बरोबरच भारतीय संस्कार, परंपरा की ज्यामागे एक विज्ञान आहे यावर टागोरांची श्रद्धा होती. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत विद्यार्थी कसा घडला जाईल हेच त्यांनी कायमस्वरूपी बघितलं. आणि हेच विचार त्यांचे आहे. एखादा बालक जेव्हा सुशिक्षित होतो तेव्हाच तो सुसंस्कारित कसा होतो हे सुद्धा बघणे हे शिक्षकांचे काम आहे असे त्यांना कायम वाटत होते. त्यामुळेच त्यांनी श्रीनिकेतन, शांतिनिकेतन आणि विश्वभारती या तीन शैक्षणिक संस्थांची 3 पातळ्यांवर स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांची शैक्षणिक ध्येय वेगळी होती. आत्म्याचा संपूर्ण विकास व्हावा हे त्यांचे मुख्य ध्येय होते. या एका वाक्यातूनच आपल्याला त्यांचे उदात्त विचार काय होते हे आपल्याला दिसून येते. आपण बाह्य विकास न होता तो आपल्या मनाचा विकास झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जेव्हा विद्यार्थी आध्यात्मिकाकडे जातो तेव्हा त्याला नैतिकता, त्याच्यानंतर परंपरा ह्या गोष्टींचे ज्ञान होते, आणि यामुळेच तो समाजामध्ये एक चांगला नागरिक किंवा चांगला व्यक्ती म्हणून काम करतो, आणि मग समाजाला होणारे त्रास हे आपण टाळू शकतो. त्याचबरोबर दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होकारात्मक बनवणे, तसेच शरीराचा विकास होईल असे शिक्षण देणे, शिक्षणाने व्यक्तीचा मानसिक विकास व्हावा याकडेही प्रयत्नशील असले पाहिजे. त्यानंतर शिक्षणामुळे विश्वबंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे, मातृभाषेतूनच शिक्षण दिले गेले पाहिजे. हे त्यांचा आग्रह असला तरी हिंदी आणि इंग्रजी याबद्दल स्नेहभाव वाटावा म्हणून त्यांनी पूरक भाषा त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये वापरलेल्या आहेत असं दिसतं. शिक्षण हेच जीवन आणि जीवन हेच शिक्षण या एका उक्तीच्या आधारे त्यांनी शैक्षणिक विचार, त्यांच्या शिक्षणाची ध्येय आपल्याला मांडलेली दिसून येतात. भारतीय परंपरा, धार्मिक शिक्षण, पाश्चात्य शिक्षण यांची योग्य सांगड ही टागोर यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि टागोरांचा काळ बघता तो पूर्व स्वातंत्र्य काळ आहे, जेव्हा इंग्रजांचा पगडा भारतावर होता, तरी देखील त्यांना झुगाडून औपचारिक शिक्षणाचा पुरस्कार न करता अनौपचारिक शिक्षणासाठी त्यांनी आपले शैक्षणिक योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या म्हणण्यानुसार काही अध्ययन पद्धती किंवा शिक्षण पद्धती त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कृतिशील पद्धती ही विद्यार्थ्यांना दिली किंवा अनुभवातून किंवा कृतीतून मुलं जास्त शिकतात असं त्यांचं मत होतं. विद्यार्थ्यांना जीवनातील व सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणली तर त्यातूनच त्यांना त्यांचे मार्ग सापडतात आणि त्यांच्या वैचारिक देवाणघेवाण होते. त्याचप्रमाणे शोधन वृत्ती असावी. जीवनात त्यांची एखादी समस्या आली तर शिक्षकांनी किंवा पालकांनी त्यांना मार्ग शोधण्यासाठी मदत करावी, मार्गदर्शन करावे, पण मार्ग हा विद्यार्थ्यांना शोधता यावा किंवा शोधला पाहिजे असं त्यांना तयार केलं पाहिजे. त्याचप्रकारे खेळ हा तर विद्यार्थ्यांचा खूप आवडीचा विषय असतो. मनुष्य हा लहानपणापासून कितीही वय झालं तरी खेळणं त्याला खूप आवडतं. त्यामुळे खेळातून शिक्षण
मिळावं अशी त्यांची एक धारणा होती. त्याचबरोबर भूगोलसारखे विषय जर प्रवास पद्धतीतून शिकले तर ते मुलांना खूप जवळचे वाटतील आणि त्यांचा कधीही कंटाळा येणार नाही. अशा शिक्षण पद्धती त्यांनी अंमलात आणल्या आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि नुसतं सांगितलंच नाही तर ते अंमलात देखील आणल्या. आणि आता आपण बघितलं तर ह्या शिक्षण पद्धती सगळीकडे रूढ झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी कसा असावा हे सांगितलं आहे. शिक्षण प्रक्रिया किंवा शिक्षण पद्धती ह्यालाच पूर्ण दोष देत न बसता विद्यार्थ्याची काही जबाबदारी आहे असे त्यांचं मत होतं. विद्यार्थ्याला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी त्यांना ज्ञान ग्रहण केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. अनौपचारिक शिक्षण पद्धतीवर त्यांचा भर होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः निसर्गाशी संबंध जोडला पाहिजे, स्वतः ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, स्वतः कृतीतून व अनुभवातून शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे विद्यार्थ्यांनी देखील बघणं अपेक्षित आहे असं त्यांचं मत होतं. त्याचबद्दल स्त्री शिक्षणाबद्दल पण त्यांनी मते मांडली आहेत. त्यांचा काळ बघता तेव्हा स्त्री शिक्षणाला अजिबात प्राधान्य नव्हते. स्त्री शिकू नये अशीच एक धारणा होते. काही वर्गच हा शिक्षण घेत होते तर समाजातील काही घटक हा शिक्षणापासून वंचित होता. परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांनी सांगितलं स्त्री पुरुषांची समान संधी आहे, त्यांना शिक्षण हे दिले गेलं पाहिजे. एक आदर्श स्त्री हे माता आणि पत्नी होण्यासाठी तिचं शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. ती जेव्हा शिक्षित होईल, सुशिक्षित होईल आणि त्याचबरोबर सुसंस्कृत होईल तेव्हा अख्खं कुटुंब सुसंस्कृत होईल. त्याचबरोबर तिची काही जबाबदारी आहे. तिनं साधे राहावं, घर स्वच्छ ठेवावं व स्वतः आनंदी राहावं. त्यामुळे अख्खं कुटुंब देखील आनंदी राहतं असं त्यांचे विचार होते. त्यानंतर धार्मिक शिक्षणाबद्दलचे मते ते तर आपण आत्तापर्यंत बघतच आलेलो आहोत. धार्मिक शिक्षणाकडे त्यांचा ओढा होता. पाश्चात्य संस्कृती किंवा पाश्चात्य पद्धती काही त्यांनी अवलंबली असली तरी धार्मिक शिक्षण त्यांनी कधीही सोडलं नाही. त्यांनी धार्मिक शिक्षणाचा कायम पुरस्कार केलेलाच आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शांतिनिकेतन हे गुरुकुल किंवा आश्रमाप्रमाणेच स्थापन केलेलं आपल्याला दिसून येतो. निसर्ग व आत्मा यांचा समन्वय साधण्याचे ठिकाण आश्रम आहे असे त्यांचं मत होतं. अनौपचारिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला आश्रमाची गरज आहे असंही त्यांचं मत होतं. धार्मिक शिक्षणाला निसर्ग वातावरणाची गरज आहे असंही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी धार्मिक शिक्षणाचा कायम पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा ही कधीही त्यांनी सोडलेली नाही. त्यांचा घराणं खूप सुसंस्कृत होतं आणि हीच संस्कृतीची ओळख सर्व जगाला करून देण्यासाठीच त्यांनी विश्वभारतीची स्थापना केलेली आपल्याला दिसून आली. त्याचबरोबर आदर्श शिक्षक कसा असावा ह्याचेही त्यांनी काही लक्षणे सांगितलेली आहेत. त्यांचा आलेला अनुभव, त्यांना 4 भिंतींची शाळा, औपचारिक शिक्षण आणि हातात छडी घेतलेला शिक्षक यांचा खूप तिटकारा होता. त्यांना तो तुरुंगवास वाटत होता. तो विद्यार्थ्यांना वाटू नये यासाठी त्यांनी शिक्षकाची काही लक्षणे सांगून ठेवलेली आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षक हा स्वतः प्रथम विद्यार्थी असला पाहिजे. तुमची पदवी शिक्षक होण्यासाठी जी आवश्यक असणारी पदवी झाल्यानंतर तुमचं शिक्षण संपलं असं तुम्ही कधीच मानू नये असं त्यांनी शिक्षकांना सांगितलं. समाजासाठी किंवा आपण बुद्धिजीवी आहोत, आपण कायम उत्क्रांती करत आहोत. जे नवीन शोध लागतात त्याचे ज्ञान तुम्ही घ्यावे आणि तुम्ही विद्यार्थी असला पाहिजे असं त्यांनी शिक्षकांना सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे इतरांना द्यावं, त्याच्यासाठी श्रद्धा, निष्ठा, प्रेम या गुणांचा अवलंब केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांबद्दल कायम आस्था, जिव्हाळा, प्रेम हवे असंही त्यांनी शिक्षकांना सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा मुलांच्याबद्दल स्नेह, आपुलकी असते तेव्हाच खरे शिक्षण त्यांना दिले जाते हे यावर त्यांची श्रद्धा होती. तर आत्तापर्यंत आपण जे रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल माहिती घेतली, त्यांचे विचार ऐकले.
तर ते थोडक्यात मी सांगू इच्छिते की शिक्षण क्षेत्रात जेव्हा 17व्या-18व्या शतकात जे काही मोठे जागतिक पातळीवर क्रांती झाली तेव्हा भारतीय विचारवंतांनी आपले योगदान दिले. कलकत्ता येथील जोरोशांको येथील जन्म झालेले रवींद्रनाथ टागोर हे एक सुसंस्कृत घराण्यातले होते. पण त्यांना औपचारिक शाळेचा कायम तिटकारा आला. त्यांना आलेले शाळेबद्दलचे अनुभव कटू होते. त्यामुळे त्यांनी शाळा नाकारल्या. ते शाळेमध्ये कधीच गेले नाहीत. त्यांनी कुठलंही पदवीचे शिक्षण घेतले नाहीत. परंतु त्यांना कुटुंबातूनच मिळालेले संस्कार, तत्त्वज्ञान, संस्कृत इत्यादी विषयांचे ज्ञान आणि भावंडांकडून मिळालेली संगीत, कला, चित्रकला अशा विषयांची ज्ञान आणि त्यांची जन्मजात असलेली बुद्धिमत्ता या आधारांवर त्यांनी जीवनाविषयक अनेक तत्त्वज्ञान मांडलेले आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक विचारही मांडलेले आहेत. त्यांनी खूप साहित्य लिहून ठेवलेलं आहे. गीतांजली या साहित्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेले आहेत. त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांच्या प्रती आदर निर्माण करण्यासाठी बांगलादेश आणि भारताने अनेक संस्था देखील स्थापन केलेल्या आहेत. या दोन्ही देशांचं राष्ट्रगीत देखील त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर हिमालयातील वास्तव्य, इंग्लंडमधील वास्तव्य आणि खेडेगावातील वास्तव्य यामुळे ते निसर्गाच्या खूप जवळ आले आणि निसर्गातूनच आपल्याला खूप काही शिकता येतं अशी त्यांची एक धारणा होती. आणि धार्मिक शिक्षण, स्त्री याविषयीची त्यांची मतं खूप चांगली होती आणि तीच आपल्या भारतीय संस्कृती आणि धार्मिक शिक्षण याची ओळख जगाला करून देण्यासाठी विश्वभारती, शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन अशा संस्था त्यांनी उभा केल्या. शिक्षणाचे विचार त्यांनी नुसतेच मांडले नाही तर ते अंमलात आणण्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. आणि त्याचबरोबर त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी कसा असावा याबद्दलही आपले मत मांडलेले आहे. स्त्री शिक्षणाबद्दलही त्यांनी मत मांडलेले आहे. व्यवसाय शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. जेव्हा शैक्षणिक क्रांती झाली तेव्हा इंग्रजी राजवट असताना देखील त्यांचे शिक्षण झुगारून त्यांनी मातृभाषेचा पुरस्कार केला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले योगदान केल्याचे आपल्याला दिसून आले. तर या रवींद्रनाथ टागोर यांच्यावर प्रश्न विचारले जातात की रवींद्रनाथ टागोर यांची थोडक्यात माहिती लिहा. त्याच्यानंतर त्यांचे तत्त्वज्ञान निसर्गवादी आहे असे का म्हटलेले आहे. त्यानंतर त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या श्रीनिकेतन, शांतिनिकेतन आणि विश्वभारती या संस्थेविषयी प्रश्न विचारले जातात की त्यांची माहिती लिहा म्हणून. त्यानंतर त्यांचे शैक्षणिक विचार काय आहेत असेही विचारलं जातं. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाविषयीची मतं किंवा धार्मिक शिक्षणाबद्दलची मतं किंवा विद्यार्थी कसा असावा याबद्दलची मतं असे विविध प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. या परिसंवादासाठी मी इंटरनेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर शिक्षण प्रक्रिया व समाज F2 या मार्गदर्शिकेचा वापर केला आहे. नलिनी प्रकाशनाचं हे मार्गदर्शिका आहे आणि ती श्रीमती अंकिता कळमकर यांनी लिहिली आहे. त्याचबरोबर या विषयाचे जे पाठ्यपुस्तक आपल्याला आहे शिक्षण प्रक्रिया व समाज, सुविचार प्रकाशन मंडळाचे हे पुस्तक आहे आणि ते प्राध्यापक अरुण सांगोलकर यांनी लिहिलेलं आहे. या गोष्टींचा मी संदर्भ वापरून हा परिसंवाद तयार केलेला आहे. धन्यवाद.